व्हेरी गुड इव्हनिंग फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं ह्या चॅनलवर स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आपला प्रॉब्लेम बघणार आहे, प्रॉब्लेम नंबर 7. आत्तापर्यंत आपण 6 प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण पूर्णपणे कंप्लीट केलेले आहेत. या सगळ्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही केव्हाही ते पाहू शकता. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॉब्लेम नंबर 7, जो तुम्हाला पेज नंबर 39 वर 39 वर इथे दिलेला आहे. ओके, सो प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले कॉमर्सचे जे कोणी सगळे मित्र मैत्रिणी असतील त्या सगळ्यांना हा चॅनल शेअर करा. आजपर्यंत जो तुम्ही मला सपोर्ट दिला त्यासाठी थँक्यू सो मच. मी तुमचा मनापासून सगळ्यांचा आभारी आहे. ओके, सो प्रॉब्लेम बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर 7 बघा काय दिलं यामध्ये. सप्रे अँड अत्रे आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. बघा, पहिल्याच वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे दोन पार्टनर आहेत, सप्रे आणि अत्रे या दोघांचं नाव आहे, तर हे आपला प्रॉफिट आणि लॉस कसा डिवाइड करतात, तर हे आपला प्रॉफिट अँड लॉस डिवाइड करतात इक्वली. म्हणजेच एनपी जेव्हा आपल्याला डिवाइड करायचा असेल तेव्हा एनपी आपण डिवाइड करणार इक्वली, समान. ओके, 50-50%. ओके, नेक्स्ट काय दिलं बघा. From the following trial balance and adjustments, prepare trading profit and loss account for the year ended 31 March 2019 and balance sheet on that date. तर रेग्युलर पद्धतीने तुम्हाला माहिती आहे, जो आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशन वरून तुम्हाला रेग्युलर अकाउंट्स आपले बनवायचे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, ठीक आहे. तर हा इथं दिलेला चार्टमध्ये दिसतो तुम्हाला ट्रायल बॅलन्स, आणि त्याच्या खाली बघूया पहिल्यांदा आपण कोणत्या कोणत्या गोष्टीला ऍडजस्टमेंट आहेत, आणि ज्याला ऍडजस्टमेंट आहेत त्याला आपण काय करून घेतो, टिक मार्क करून घेतो. तर त्यानुसार आपण टिक मार्क करून घेऊया. ओके, नंबर 1 ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,000. ओके, क्लोजिंग स्टॉक तुम्हाला इथं सांगितलेला आहे ₹23,000. याला काय टिक मार्क करण्याची गरज नाही. नंबर 2, डिप्रिसिएट लँड बिल्डिंग अँड मशिनरी. लँड बिल्डिंगला डिप्रिसिएशन सांगितले त्यांनी 5% आणि मशिनरीला सांगितलेलं आहे त्यांनी 10%. ओके, दोन आपल्या फिक्स असेट्स आहेत, लँड बिल्डिंग आणि मशिनरी. या दोघांना सुद्धा डिप्रिसिएशनची एक नॉर्मल ऍडजस्टमेंट आहे. तुम्हाला सगळ्यांना ही ऍडजस्टमेंट येते. नंबर 3, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. ओके, डेटर्सवर 5% आरडीडी क्रिएट करायला सांगितलेलं आहे. अँड राईट ऑफ 1,000 फॉर बॅक डेट्स, आणि ₹1,000 बॅक डेट्स आहेत ते तुम्हाला त्यातनं वजा करायला सांगितलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बॅक डेट्स आणि आरडीडीची ऍडजस्टमेंट आपण परफॉर्म करतो कशावर, तर ही परफॉर्म करतो आपण डेटर्सवर. तर ही ऍडजस्टमेंट तुम्हाला डेटर्सवर करायची आहे, तर डेटर्सला टिक मार्क करून इथं घ्या. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा. गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड. ओके, ₹3,000 माल विकला, बट नो एंट्री वॉज फाउंड इन बुक्स ऑफ अकाउंट्स. पण त्या विकलेल्या मालाची एंट्री करायची राहून गेले, त्या एंट्रीज तुम्हाला रिस्पेक्टिव्ह कराव्या लागतील. मित्रांनो, ही जी ऍडजस्टमेंट आहे की माल विकला पण त्याची नोंद केलेली नाही, ही ऍडजस्टमेंट तुम्हाला परफॉर्म करायची सेल्सवर, आणि दुसरी गोष्ट ती डेटर्सवर. तर सेल्सला आणि डेटर्सला आणि एक ऍडजस्टमेंट आहे, हे इथं लक्षात ठेवा. सेल्सला टिक मार्क करून घ्या, डेटर्सला ऑलरेडी तुम्ही केलेली आहे. ओके, नंबर 5, आउटस्टँडिंग कॅरेज ₹500. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, त्यामध्ये दिले कॅरेज ₹500. आता ही आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट तुम्हाला सगळ्यांना समजते कशा पद्धतीने आपण परफॉर्म करतो. तर कॅरेजवर ही ऍडजस्टमेंट आहे, कॅरेजला टिक मार्क करून घ्या इथं. ओके, नेक्स्ट 6 नंबर, गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस्ड ऑन 31 मार्च 2019. ओके, ₹8,000 माल वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्च 2019 आपण विकत घेतलाय. अँड इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक, आणि ज्याची नोंद क्लोजिंग स्टॉक मध्ये केलेली आहे, बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. पण मूळ त्याची जी नोंद करायची ती राहून गेलेली आहे. म्हणजे काय, तर हे अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत. जसं वर तुम्ही ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये बघितलं, त्याच पद्धतीनं 4 नंबरमध्ये हे होतं सेल्सच्या बाबतीमध्ये. इथं 6 नंबरच्या ऍडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे परचेसच्या बाबतीमध्ये. त्यामुळं ही ऍडजस्टमेंट तुम्हाला परफॉर्म करायची आहे ती परचेसेसवर. ओके, तर ही ऍडजस्टमेंट करायची परचेसवर, आणि याचा दुसरा इफेक्ट करायचा क्रेडिटर्सवर. तर या दोन गोष्टींना टिक मार्क करून घ्या, परचेसेस आणि क्रेडिटर्स. तुम्हाला आठवत असेल बघा, आधी एकदा आपण याच पद्धतीने ऍडजस्टमेंट याची केलेली आहे. आज आणि एकदा ह्या पद्धतीनेच आपण हे पाहूया. ओके, सो रेग्युलर ऍडजस्टमेंट आहेत, काही नवीन गोष्ट नाहीये.
खूप म्हणजे झालेल्या आपला खूप प्रॅक्टिस याचा ऑलरेडी झालेला आहे. आज फक्त परत एकदा आपण त्याचं एक प्रकारे रिव्हिजन करतोय असं म्हणा. काही नवीन गोष्ट यामध्ये नाही. ओके, मी पोस्टिंग सुरू करतो. तुम्ही सुद्धा जेव्हा प्रॉब्लेम हा व्हिडिओ पाहताय त्यावेळेला प्रॉपर वही पेन पुस्तक प्रॉपर घेऊन बसा. मी जसं सांगतोय त्या पद्धतीनं लगेच लिहून घेत चला. तुम्हाला सगळ्यांना हे समजेल जास्त चांगल्या पद्धतीनं. नुसताच व्हिडिओ वगैरे बघू नका. प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉपर सोडवून घ्या. ज्या त्या ठिकाणी त्या गोष्टी लिहून घ्या. ओके, नेक्स्ट बघूया. पहिल्यांदा डेबिट बॅलन्सचं पोस्टिंग बघूया डाव्या बाजूचं. त्यामध्ये नंबर 1 बघा काय दिले, डेटर्स 40,000 रुपये. डेटर्स दिले 40,000 रुपीज. ओके, डेटर्स तुम्हाला माहिती आहे काय असतात, आपले करंट असेट असतात बरोबर. त्यामुळे करंट असेटमध्ये लिहूया डेटर्स 40,000 रुपये. आणि याला 2-3 ऍडजस्टमेंट आहेत त्यामुळे आपण हे इनरला लिहिणार. डेटर्स 40,000. ओके, तर लिहिलेले आहेत बघा डेटर्स करंट असेटमध्ये 40,000 रुपीज. ओके, नेक्स्ट परचेस दिलेले आहेत. ओके, परचेस कुठे लिहितो मित्रांनो आपण, परचेस लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानुसार परचेसेस लिहूया आपण 65,000 65,000 रुपये. इनरला लिहूया कारण याला सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. परचेसेस 65,000. ओके, परचेस आपण लिहिलेले आहेत 65,000 रुपये. नेक्स्ट आहे बघा तिसरा, रिटर्न्स. बघा डेबिटला आलेले रिटर्न्स आहेत, ते लक्षात घ्या काळजीपूर्वक बघा. डेबिटला आलेले रिटर्न्स आहेत. हे रिटर्न्स सर कशातनं वजा करायचे, तर ऑलरेडी आपण एकदा केलेलं आहे तरी सुद्धा पुन्हा सांगतो, काळजीपूर्वक ऐका. डेबिटचे आलेले रिटर्न्स हे तुम्हाला सेल्स मधून वजा करायचे आहेत. डेबिटचे आलेले रिटर्न्स हे तुम्हाला सेल्स मधून वजा करायचे इथं आहेत. ओके, तर सेल्समधनं हे रिटर्न्स आपल्याला वजा करावे लागतील. तर सेल्सच्या खाली म्हणायचं लेस रिटर्न्स 800 रुपये. थोडंसं खाली लिहितो, ऍडजस्टमेंट याला आहे एक दुसरी पण म्हणून. लेस रिटर्न्स 800 रुपये. ओके, इनरला लिहितो मी. परत आपण ह्याची टोटल करूया आणि सगळे जी मेन अमाऊंट होईल सेल्सची ते आपण त्यानंतर काय करू, बाहेर लिहून घेऊया. ओके, एका मित्राचा मला फोन आला होता की जो आपल्या क्लासमध्ये नाही आहे, आणि त्यानं सांगितलं मला की ट्रेडिंग अकाउंटला काय येतं सर आणि PL अकाउंटला काय येतं, हे आम्हाला थोडंसं एक्सप्लेन करा. याच्याबद्दल काय व्हिडिओ वगैरे बनवता येईल का तुम्हाला, थोडासा प्रयत्न याचा करा. तर आपण तो व्हिडिओ बनवूया लवकरच. 1-2 दिवसामध्ये मी व्हिडिओ अपलोड करतो ज्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट काय असतं हे आपण एक्सप्लेन करू पुन्हा एकदा. म्हणजे आपल्या झालेल्या मुलांना सुद्धा हे अनेकदा रिव्हिजनरी होईल की कशा पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट असतं, काय यामध्ये व्यवहार येतात आणि PL अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये फरक का आहे, का एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला येतात किंवा का एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात, याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणाऱ्या इथं मध्ये कव्हर करू. तुम्हाला असा कोणता प्रॉब्लेम असेल तर मला मेसेज करत चला, कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, फोन केला तरी सुद्धा चालेल. मी ते प्रयत्न करण्याचा नक्की कम्प्लीट करण्याचा नक्की प्रयत्न इथं करेन. ओके, नेक्स्ट आहे ओपनिंग स्टॉक 18,000 रुपये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओपनिंग स्टॉक आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहूया ओपनिंग स्टॉक 18,000 रुपये. ओके, टू ओपनिंग स्टॉक 18,000. नेक्स्ट लँड बिल्डिंग दिलेले आहे 10,000 रुपये. लँड अँड बिल्डिंग काय आहे मित्रांनो आपली, लँड अँड बिल्डिंग सर आहे आपली फिक्स्ड असेट. ओके, फिक्स असेटमध्ये लिहूया आणि याला डिप्रिसिएशनची एक ऍडजस्टमेंट दिली, त्यामुळे हे आपण इनरला लिहूया. लँड अँड बिल्डिंग 10,000 रुपये. ओके, मी बघा फिक्स असेटमध्ये लिहिलं लँड अँड बिल्डिंग, इनरला 10,000 रुपये. नेक्स्ट बघूया काय दिलंय, कॅरेज. कॅरेज दिलेलं आहे 1,200 1,200 रुपीज. कॅरेज म्हणजे छोटीशी वाहतूक किंवा हमाली. हे खर्च कुठे होतात, तर हे होतात फॅक्टरीमध्ये. फॅक्टरीमध्ये होणारे खर्च कुठे लिहितो मित्रांनो, ते लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओके, सो कॅरेज आपल्याला लिहावं लागेल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू कॅरेज 1,200 रुपये आणि याला एक ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे हे आपण इनरला लिहूया. टू कॅरेज 1,200 रुपये.
ओके, इनरला लिहिलेलं आपण आहे. नेक्स्ट, रेंट रेट्स टॅक्सेस 1000 रुपीज. ओके, रेंट रेट्स टॅक्सेस हा खर्च कुठं होतो? फॅक्टरीमध्ये होतो का ऑफिसमध्ये होतो? बेसिकली हे खर्च होतात कुठून? ऑफिसमधून. त्यामुळं हा खर्च लिहावा लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू रेंट रेट्स टॅक्सेस 1000, 1000. रेंट रेट्स आणि टॅक्सेस. ओके, अमाऊंट आहे 1000 रुपीज. ओके, तर मी हे पीएल अकाउंटच्या डेबिटला लिहिले. ऑफिसच्या रिलेटेड खर्च मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. फॅक्टरीच्या रिलेटेड, कारखान्याच्या रिलेटेड खर्च कुठं मित्रांनो? ट्रेडिंग अकाउंटला. ओके, आय होप यू आर गेटिंग इट. मी काय सांगतोय तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतंय. नेक्स्ट, ड्रॉइंग्स दिलेले आहेत दोघांचे, सप्रे आणि अत्रे. ओके, ड्रॉइंग्स काय असतात मित्रांनो? ड्रॉइंग्सचं काय करतो? ड्रॉइंग्स हा शब्द आल्याबरोबर आपण म्हणायचं कॅपिटल मधून वजा. ड्रॉइंग्स कॅपिटल मधनं तुम्हाला काय करायचं आहे? वजा. ओके, तर कॅपिटल मधनं ड्रॉइंग वजा करूया. पहिल्यांदा इथं कॅपिटल लिहूया दोघांचं. शॉर्टमध्ये नाव लिहितो मी. पहिल्याचं आहे यस, दुसऱ्याचं आहे ए. पहिल्याचं यसच्या खाली आपण म्हणूया लेस ड्रॉइंग्स. इथं एच्या खाली लेस ड्रॉइंग्स. ओके, किती आहे ड्रॉइंग्स दोघांचं? पहिल्याचं आहे 3000, 3000. दुसऱ्याचं आहे 2000, 2000. ओके, आहे त्या पद्धतीने लिहून घेऊया. 3000, 2000. नंतर ज्या वेळेला मी कॅपिटलची अमाऊंट लिहिल ना त्यावेळेला ही वजाबाकी इथं करेन. ओके, कॅपिटलची अमाऊंट क्रेडिट बाजूला येते त्यावेळेला पाहू. नेक्स्ट, एवढं कळालं तुम्हाला? आय होप कळालं असेल. ओके, नेक्स्ट बघूया. सॅलरीज 3200 रुपीज. 3200 रुपये. सॅलरीज हा खर्च होतो मित्रांनो कुठं? तर सॅलरीज हा खर्च होतो मित्रांनो ऑफिसमध्ये. त्यामुळे हा खर्च लिहायचा आहे तुम्हाला पी अँड एल अकाउंटच्या डेबिटला. टू सॅलरीज 3200. ओके, बघा पीएल अकाउंटच्या डेबिटला लिहिलं टू सॅलरीज मी 3200 रुपये. ओके, नेक्स्ट, बॅड डेट्स 1000, 1000 रुपये. बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे. बुडलेले पैसे म्हणजे तोटा, आणि हे अशा पद्धतीचे तोटे किंवा लॉसेस आपण रेकॉर्ड करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू बॅड डेट्स 1000 रुपये इथं पीएलच्या डेबिटला. ओके, टू बॅड डेट्स 1000 रुपये. नेक्स्ट, मशिनरी दिलेली आहे. टोटल अमाऊंट बघूया पहिल्यांदा. कंसामध्ये जे काय दिले ते आपण नंतर बघू. मशिनरीची अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे 25,000, 25,000 रुपये. मशिनरी काय आहे मित्रांनो? आपली कुठली असेट आहे ही? मशिनरी ही कुठली असेट आहे? मशिनरी ही आपली आहे फिक्स्ड असेट, आणि आपल्याला याला एक डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट दिलेली खाली आहे. त्यामुळं आपण मशिनरीचं पोस्टिंग करताना लिहूया इनरला. ओके, मशिनरी 25,000. ओके, मशिनरी मी लिहिलेली आहे इनरला 25,000 रुपीज. ओके, इथं कंसात काय दिलेलं बघूया. ते राहिले बघायचं आपलं. ऍडिशन्स ऑन 1 ऑक्टोबर 2018 रुपीज 10,000. ओके, मशिनरीमध्ये वर्षामध्ये काही मशीन विकत घेतली गेली. कधी विकत घेतली? तर 1 ऑक्टोबर या तारखेला घेतली. आणि किती रुपयाची होती ती मशीन? 10,000ची. ओके, याची प्रॉपर ऍडजस्टमेंट आपण बघूया. वर्किंग नोट याला करावी लागेल. त्यावेळेला आपण हे समजून त्यावेळेला घेऊया. काही अवघड यामध्ये नाहीये. ओके, नेक्स्ट आहे बघा ऍडव्हर्टाइजमेंट रुपीज 4000. ऍडव्हर्टाइजमेंट दिलेले 4000 रुपये. ओके, ऍडव्हर्टाइजमेंट हा खर्च कुठं होतो मित्रांनो? ऑफिसमध्ये होईल का फॅक्टरीमध्ये होईल? ऑब्व्हियसली हा खर्च कुठनं होणार? ऑफिसमधनं होणार. त्यामुळे हे लिहायचं आहे तुम्हाला पीएल अकाउंटच्या डेबिटला. टू ऍडव्हर्टिजमेंट. पी अँड एल अकाउंटच्या डेबिटला टू ऍडव्हर्टिजमेंट 1000 रुपये. ओके, तर हे मी पीएलच्या डेबिटला इथं ऍडव्हर्टाइजमेंटचे 4000 रुपये. खोडतो हे. ऍडव्हर्टिजमेंट 4000 रुपये. ओके,
नेक्स्ट लास्ट पॉईंट दिलाय बघा ह्यातला डेबिट साईडचा, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 18,500 रुपये. ओके, प्रॉव्हिडंट फंड मध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट यांनी केलेली आहे 18,500 रुपयांची. ओके, प्रॉव्हिडंट फंड ते सोडून द्या, इन्व्हेस्टमेंट आहे ही आपली. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, आणि गुंतवणूक आपण कुठे लिहितो मित्रांनो, तर ती लिहितो बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ओके, तर बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहूया आपण प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 18,500 रुपये. इन्व्हेस्टमेंट मध्ये मी लिहितो शॉर्ट मध्ये प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. ओके, अमाऊंट याची दिलेली आहे 18,500 रुपये, ही आउटरला लिहितो. ओके, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट मी कुठे लिहितो, तर बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ओके, त्यानुसार मी हे लिहिलेलं आहे. नेक्स्ट डेबिट साईड संपलेली आहे. ओके, क्रेडिट साईड सुरू करूया मित्रांनो. क्रेडिट साईडला पहिल्यांदा काय दिले बघा, सेल्स किती दिलेले आहेत, 85,000, 85,000. ओके, सेल्स कुठं लिहितो मित्रांनो आपण, तर सेल्स लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानुसार ते लिहून घेऊ, आणि याला इनरला लिहावं लागेल, ऍडजस्टमेंट आहेत त्यामुळे सेल्स लिहूया 85,000 इनरला. ओके, तर सेल्स झालेले आहेत लिहून आपले, बाय सेल्स 85,000. इनरला लिहिले, ऍडजस्टमेंट आहेत त्यामुळं नंतर आपण ते पाहूया. ओके, नेक्स्ट पॉइंट, सन्ड्री क्रेडिटर्स 23,000 रुपये, 23,000. क्रेडिटर्स इज युअर व्हॉट, क्रेडिटर्स ही तुमची काय आहे, क्रेडिटर्स ही तुमची करंट लॅबिलिटी आहे. ओके, तर करंट लॅबिलिटी साईडला हे लिहावं लागेल आपल्याला, आणि याला एक ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे हे आपण इनरला लिहूया. क्रेडिटर्स 23,000. क्रेडिटर्स 23,000. काही शंका असतील मित्रांनो, कुठला भाग कळत नसेल तर बिनधास्त मला तुम्ही मेसेज करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, मला ते समजेल जास्त चांगल्या पद्धतीनं, काय समजतंय काय नाही समजत. त्यामुळे या पद्धतीनं आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करूया. बट फीडबॅक तुमचा जो आहे तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. काय होतंय एक्झॅक्टली हे, म्हणजे समजते का नाही समजते हे मला समजलं पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा पॉईंट काय दिलाय, सन्ड्री इन्कम 2,000 रुपये, 2,000 रुपीज. ओके, सन्ड्री इन्कम म्हणजे काय मित्रांनो, सन्ड्री इन्कम याचा अर्थ होतो काहीतरी मराठीमध्ये आपण ह्याला म्हणू शकतो की किरकोळ मार्गातून मिळालेलं उत्पन्न. पहिली गोष्ट, किरकोळ मार्गातून मिळालेलं उत्पन्न आपल्या बिझनेससाठी असतं इनडायरेक्ट इन्कम, आणि सगळे इनडायरेक्ट इन्कम आपण कुठं रेकॉर्ड करतो, तर ते रेकॉर्ड करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. मग हे येणार प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, बाय सन्ड्री इन्कम 2,000 रुपये, बाय सन्ड्री इन्कम अमाऊंट आहे मित्रांनो 2,000 रुपये. ओके, सन्ड्री इन्कम रेकॉर्ड करून झालेले आहेत. नेक्स्ट कॅपिटल आलेलं आहे मित्रांनो, दोघांचं कॅपिटल, पहिलं आहे सप्रेचं आणि दुसरं आहे अत्रेचं. ओके, पहिल्याचं कॅपिटल दिले 35,000, दुसऱ्याचं सुद्धा आहे 35, दोघांचे सेम अमाऊंट आहे 35. कॅपिटल कुठं लिहितो मित्रांनो आपण, कॅपिटल लिहितो सर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. त्यानुसार इनरला लिहूया, यसच्या समोर 35,000, एच्या समोर 35,000. ओके, वजाबाकी करूया, 35 मधून 3 गेले 32,000, इथं यातून 2 गेले 33,000. इनरलाच लिहायचे मित्रांनो, अजून याला एनपीआय मला ऍड करायचं आहे, मे बी अजून एखादी ऍडजस्टमेंट येऊ शकते. त्यामुळे हे फायनल म्हणजे एनपी ऍड करेपर्यंत कॅपिटलची अमाऊंट तुम्हाला इनरलाच लिहायची आहे, आउटरला लिहायची नाही. ओके, नेक्स्ट पुढे दिलेलं आहे बघा, प्रॉव्हिडंट फंड 10,000 रुपये, 10,000 रुपीज. ओके, आता इथं आलेला प्रॉव्हिडंट फंड ही तुमची आहे लॅबिलिटी. ओके, इथे आलेला प्रॉव्हिडंट फंड ही तुमची आहे लॅबिलिटी, आणि हे तुम्हाला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहावं लागेल. प्रॉव्हिडंट फंड 10,000 रुपीज. ओके, तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहून घेऊया प्रॉव्हिडंट फंड. इथं करंट लॅबिलिटीमध्ये लिहितो मी प्रॉव्हिडंट फंड 10,000 रुपये, प्रॉव्हिडंट फंड अमाऊंट
10,000 रुपये. ओके. नेक्स्ट, रिटर्न्स, क्रेडिटला आलेले रिटर्न्स. आता बघा, मगाशी डेबिटला आलेले रिटर्न्स तुम्ही कशातनं वजा केले मित्रांनो? सेल्समधनं. तर मग क्रेडिटला आलेले रिटर्न्स तुम्हाला कशातनं वजा करावे लागतील आता? परचेसमधून. तर हे रिटर्न्स तुम्हाला परचेसमधून वजा करायचे आहेत. 1,500 रुपये, 1,500 रुपीज. ओके, रिटर्न्स वजा करूया. हे पण इथनं खालनं थोडंसं मी लिहितो, कारण याला अजून एक ऍडजस्टमेंट आपल्याला लिहावी लागेल, म्हणून लेस रिटर्न्स 1,500 रुपये. ओके, लेस रिटर्न्स. बघा काय केलं, परचेसच्या खाली इनरला आपण म्हटलं लेस रिटर्न्स 1,500 रुपये. बरोबर? हां, बरोबर आहे. अमाऊंट 1,500 रुपये परचेसमधनं वजा केले. क्रेडिटला आलेले रिटर्न्स तुम्ही परचेसमधनं वजा करायचे आहेत. डेबिटला आलेले रिटर्न्स तुम्ही सेल्समधनं वजा करायचे आहेत. ओके. नेक्स्ट बघा, पुढचा पॉईंट दिलेला आहे, कमिशन प्री रिसिव्ड. अमाऊंट दिलेली तुम्हाला इथं आहे 800 रुपीज, 800 रुपीज. ओके, याचा अर्थ काय होतो थोडंसं व्यवस्थित समजून घ्या, काळजीपूर्वक समजून घ्या. कदाचित हे पॉईंट पहिल्यांदाच आलेला असेल. प्री रिसिव्ड कमिशन याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की पुढच्या वर्षाचं कमिशन जे आहे ते तुम्हाला याच वर्षी मिळालं. काय? पुन्हा एकदा ऐका. पुढच्या वर्षामध्ये जो इन्कम व्हायचा होता तो इन्कम तुम्हाला याच वर्षामध्ये मिळालेला आहे. बेसिकली ज्या त्या वर्षाचे उत्पन्न आणि खर्च हे ज्या त्या वर्षाच्या फायनल अकाउंटमध्ये धरायचे असतात. पुढच्या वर्षाचं जर इन्कम आपल्याला या वर्षामध्ये मिळाला असेल तर ती या वर्षासाठी होते तुमची लॅबिलिटी. ओके, तर ही तुमची आहे इथं करंट लॅबिलिटी, प्री रिसिव्ड कमिशन 800 रुपये. कारण का? तर हे मला पुढच्या वर्षामध्ये इन्कममध्ये धरावं लागेल, म्हणजे या वर्षाची ती माझी झाली काय? लॅबिलिटी. त्यामुळं प्री रिसिव्ड कमिशन करंट लॅबिलिटीमध्ये लिहायचं 800 रुपये. प्री रिसिव्ड कमिशन 800 रुपये. ओके, प्री रिसिव्ड कमिशन मी काय कुठं लिहिलं मित्रांनो? करंट लॅबिलिटीमध्ये लिहिलेलं आहे. बघा, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एखादा पॉईंट कसा नवीन असतो आणि आपल्याला त्याच्या रिलेटेड कशा पद्धतीनं डील करायचं असतं हे समजून इथं घ्या. ओके, तर कमिशनचा पार्ट क्लिअर झाला. नेक्स्ट बघूया, लास्ट पॉईंट इथं दिलेला आहे RDD 400 रुपीज, 400 रुपीज. ओके, RDD मित्रांनो क्रेडिटला जर आला तर तो आपण लिहितो P&L अकाउंटच्या क्रेडिटला. तर मी PLच्या क्रेडिटला लिहितो बाय RDD 400 रुपये. ओके, बाय RDD अमाऊंट आपण लिहिली PLच्या क्रेडिटला 400 रुपये. ओके, या पद्धतीनं पोस्टिंग जे होतं ते कंप्लीट झालेलं आहे. ओके, आता आपल्याला काय करावं लागेल? आता आपल्याला बघायच्या आहेत सगळ्या ॲडजस्टमेंट. ओके, आय होप तुम्हाला पोस्टिंग समजलेलं असेल. काय नवीन विशेष असं काय फार नवीन यामध्ये नाही आहे. ओके, बघा, नेक्स्ट ॲडजस्टमेंट नंबर 1, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 23,000. ओके, क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन दिले तुम्हाला 23,000 रुपये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट काय होतात. पहिला होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा होतो करंट असेटमध्ये 23,000. पहिला मी इथं लिहितो 23,000. ऑलरेडी फॉर्मॅटमध्ये लिहिल्यामुळे हे कंप्लीट झालं. डेटाचा थोडी जास्त जागा सोडूया. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट दिलेली आहे इथं 23,000. ओके, तर दोन्ही इफेक्ट मी केलेले आहेत. ओके, ही ॲडजस्टमेंट तुम्हाला आय होप पाठ झालेली असेल. रोज रिपिटेटिव्हली आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ही ॲडजस्टमेंट इथं बघतोय. ओके, नंबर 2, डिप्रिसिएट लँड बिल्डिंग ॲट द रेट 5%. पहिल्यांदा एवढंच बघूया. लँड बिल्डिंगला तुम्हाला डिप्रिसिएशन किती सांगितलंय? 5%. करून घेऊया आपण ते. लेस डिप्रिसिएशन ॲट द रेट 5%. एक बघा, एक मला सांगा, 10,000च्या 10% किती येतात मित्रांनो? तर 10,000चं एक शून्य कमी करा, 10% येणार 1,000 रुपये. मग 5% किती रुपये येणार? 500 रुपये. डिप्रिसिएशन झालं 500. 10,000तनं 500 गेले, अमाऊंट किती आले आउटरला? 9,500 रुपये. ओके, याचा दुसरा इफेक्ट कुठं करतो मित्रांनो आपण? तर तो करतो डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट PL अकाउंटच्या डेबिटला. टू डिप्रिसिएशन त्यामध्ये पहिल्यांदा आहे लँड बिल्डिंग 500 रुपये.
लँड अँड बिल्डिंग अमाऊंट इथं आहे 500 रुपये. ओके, आता दुसऱ्याचं बघूया. दुसरं काय दिले, मशिनरी @10%. ओके, 2 मिनिट थांबा. आता मशिनरीला ऑलरेडी एक इथं काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली होती. ती काय इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला एक याची वर्किंग नोट करून दाखवतो. महत्वाची वर्किंग नोट आहे, समजून घ्या. मशिनरीची टोटल अमाऊंट आहे तर 25,000. बघा कशा पद्धतीने करायची. मशिनरीची व्हॅल्यू आहे टोटल 25,000. ओके, ओके, तर मशिनरीची टोटल व्हॅल्यू 25,000. आता यांनी काय सांगितलं यामध्ये की ॲडिशन्स ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000. यामध्ये काय झालंय, पूर्ण 25,000ची मशिनरी आपल्याकडे पहिल्यापासून नव्हती. आपण काय केलं, या वर्षामध्ये 10,000 रुपयाची मशीन विकत घेतली आणि एक मशीन विकत घेतली कधी, तर ती घेतली आपण 1 ऑक्टोबरला. ओके, म्हणजे काय झालं मित्रांनो नेमकं, तर या मशीनचे 2 प्रकार आपल्याला करावे लागतील. ओके, यामध्ये काय सांगितले पहिल्यांदा की इथं 10,000ची जी मशीन आहे ती तुम्ही विकत घेतले 1 ऑक्टोबर 2019 मध्ये, बरोबर आहे. 1 ऑक्टोबर 18 मध्ये 10,000ची मशीन 1 ऑक्टोबर 2018 मध्ये घेतली. म्हणजे 15,000ची मशीन ऑलरेडी पहिल्यापासून तुमच्याकडे होती. काय अर्थ झाला बघा याचा, टोटल मशीन 25,000ची आहे, त्यापैकी 15,000ची मशीन ऑलरेडी आपल्याकडे पहिल्यापासून आहे. एक मशीन 10,000ची जी आहे ती तुम्ही 1 ऑक्टोबरला इथं विकत घेतली. आता डिप्रिसिएशनचा रेट किती दिला इथं, तर डिप्रिसिएशनचा रेट दिलेला आहे तुम्हाला इथं 10%, बरोबर आहे. डिप्रिसिएशनचा रेट तुम्हाला इथं किती सांगितलेला आहे बघा, ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये मशिनरी @10%. आता बघा, डिप्रिसिएशन करत असताना किंवा कॅल्क्युलेशन करत असताना डिप्रिसिएशनचं बघायचा पॉईंट ह्यामध्ये हा असतो की किती महिने आपण ती असेट वापरली. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की ही मशीन पहिल्यापासून वापरली 15,000ची, म्हणजे ही मशीन तुम्ही वापरली किती महिने, ही वापरली आहे तुम्ही 12 महिने. आणि ही मशीन किती वापरली, तर ही 10,000ला विकत घेतली 1 ऑक्टोबरला. मग 1 ऑक्टोबर ते 31 मार्च किती महिने होतात, जर तुम्ही मोजले तर तुम्हाला समजेल की इथं महिने होतात 6. तर पहिल्यांदा 15,000च्या 10% किती रुपये होतात बघा, पहिल्यांदा जे 12 महिन्यासाठी असतील ते होणार इथं 1,500 रुपये. ओके, आता दुसरा पॉईंट, 10,000च्या 10% किती होतात मित्रांनो, तर 10,000च्या 10% होतात, दाखवतो तुम्हाला. 10,000च्या 10% किती होतात, तर हे होतात 1,000 रुपये. 1,000 रुपये किती महिन्याचे होतात, 12 महिन्याचे. आपण मशीन किती वापरले इथं 6 महिने, मग 6 महिन्याचे किती होणार मित्रांनो, याच्या निम्मे म्हणजे ते किती असणार इथं 500 रुपये. ओके, तर आता 500 रुपये एवढं डिप्रिसिएशन तुम्हाला यासाठी धरावं लागेल, कारण ते व्हॅलिड किती आहे 6 महिन्यासाठी, बरोबर. म्हणजे टोटल डिप्रिसिएशन किती झालं, 1500 अधिक 500, टोटल डिप्रिसिएशन झालं आपलं इथं 2,000 रुपये. बघा मी काय केलेलं आहे, जे दुसरं मशीन आहे 10,000चं ते मशीन आपण 6च महिने फक्त वापरले, त्यामुळे डिप्रिसिएशन त्याचं कॅल्क्युलेट करत असताना आपण फक्त 6 महिन्याचंच डिप्रिसिएशन धरले, जे 6 महिन्याला इथं तुम्हाला दिसते किती रुपये येतं, 500 रुपये येतं. म्हणून ते 500 रुपये मी या इथं हे धरलेले आहेत, हे 500 रुपये. ओके, मी 12 महिन्याचं धरलेलं नाही, मी बरोबर 6 महिन्याचं डिप्रिसिएशन धरलेलं आहे, कारण ती असेट मी 6च महिने वापरली. ओके, तर 2,000ची डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट करायची, यातनं वजा. लेस डिप्रिसिएशन 2,000. ओके, 25 मधनं 2 गेले किती राहिले मित्रांनो, 23,000. तर ही झाली मशिनरीवरची ॲडजस्टमेंट. ओके, आता याचा दुसरा इफेक्ट करूया आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मशिनरी अमाऊंट 2,000, टोटल डिप्रिसिएशन 2,000 अधिक 500, 2,500 रुपये. आय होप तुम्हाला ॲडजस्टमेंट ही समजलेली असेल. मागच्या वर्षी आठवत असेल तुम्हाला 11वीला सिंगल एंट्रीमध्ये तुम्ही ही सेमच ॲडजस्टमेंट परफॉर्म केलेली आहे. ओके, नेक्स्ट काय दिले बघा यामध्ये, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स अँड राईट ऑफ 1,000 फॉर बॅड डेट्स. ओके, बॅड डेट्स आणि RDD ही रेग्युलर ॲडजस्टमेंट तुम्हाला यामध्ये सांगितले. ही ॲडजस्टमेंट आपण मित्रांनो शेवट करूया, अजून ह्याला डेटर्सवर 1-2 ॲडजस्टमेंट आहेत, त्यानंतर केल्यानंतर आपण ही ॲडजस्टमेंट करूया. 3 नंबरची ॲडजस्टमेंट मागे ठेवा. नंबर 4, गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स.
काय म्हणते, 3,000 रुपयाचा माल आपण विकला, पण त्याची एंट्री मात्र पुस्तकात केलेली नाही. ओके, 3,000चा माल विकलेला आहे मित्रांनो. तर पहिल्यांदा ते आपल्याला ऍड करावं लागेल आपल्या सेल्समध्ये. ओके, तर सेल्समध्ये म्हणायचं ऍड अनरेकॉर्डेड. काय म्हणायचं, सेल्समध्ये ऍड अनरेकॉर्डेड. कितीचा आहे मित्रांनो माल तो, 3,000 रुपयांचा. ओके, म्हणजे ऍड केल्यावर किती होतील याची, 85 अधिक 3 इथं होतील हे 88,000. ओके, आता हा झाला याचा पहिला इफेक्ट, काय की सेल्समध्ये हे आपण ऍड केलेलं आहे. ओके, दुसरा इफेक्ट याचा मित्रांनो काय होणार बघा, तर काय की जेव्हा तुम्ही विक्री करता त्यावेळेला तुम्हाला पैसे मिळतील का तुम्ही पैसे द्याल. बघा लक्षात घ्या, जेव्हा विक्री तुम्ही करता तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील का तुम्हीच पैसे आणि द्याल त्याला. ऑब्व्हियसली तुम्हाला पैसे हे काय होणार आहेत, मिळणार आहेत. आणि ज्यांच्याकडून पैसे मिळणार असतात अशा लोकांना आपण म्हणतो काय मित्रांनो, या लोकांना आपण म्हणतो डेटर्स. ओके, ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे मिळायचे त्यांना आपण म्हणतो डेटर्स. म्हणून हे तुम्हाला डेटर्समध्ये ऍड करावं लागतील. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स अमाऊंट आहे ज्याची 3,000, म्हणजे डेटर्सची अमाऊंट किती होईल, 40 अधिक 3 इथं मित्रांनो इनरला 43,000. काय ऍडजस्टमेंट केली मित्रांनो, पहिल्यापासून लक्षात घ्या की पहिल्यांदा सेल्समध्ये जे ऍड करायचे राहिलेले होते ते आपण सेल्समध्ये ऍड करून घेतलेले इथं आहेत, नंबर 1. आणि दुसरं आपण काय केलं की हे डेटर्समध्ये ऍड करून घेतले. ओके, कारण ज्यांच्याकडून आपल्याला पैसे अजून मिळणार आहेत, माल विकलाय मी 3,000चा, तर ऑब्व्हियसली मला ते पैसे त्यांच्याकडून मिळणार, म्हणून ते मी डेटर्समध्ये इथं ऍड केलेले आहेत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया मित्रांनो ह्याचा काय ऍडजस्टमेंटचा. आउटस्टँडिंग कॅरेज ₹500. आउटस्टँडिंग हा शब्द दिसला की आपण म्हणतो संबंधित खर्चामध्ये तिथल्या जागी ते ऍड करायचे. कॅरेजमध्ये ₹500 पहिल्यांदा ऍड करायला लागतील आपल्याला. ओके, ते करून घेऊया. कॅरेजच्या खाली ऍड आउटस्टँडिंग किती रुपये आहेत मित्रांनो, 500. 12 आणि 5 17. ओके, सॉरी 1,700 रुपये झाले आउटरला. ओके, आता मला सांगा आउटस्टँडिंग ही आपली असते काय, असेट काय लॅबिलिटी, तर आउटस्टँडिंग ही असते आपली लॅबिलिटी आणि आपली आहे करंट लॅबिलिटी. म्हणून याचा दुसरा इफेक्ट, करंट लॅबिलिटीमध्ये आउटस्टँडिंग कॅरेज अमाऊंट याची दिलेली आहे इथं ₹500. आउटस्टँडिंग कॅरेज याची अमाऊंट दिलेली आहे इथं ₹500. काय काय केलं मित्रांनो, आउटस्टँडिंग खर्च होता म्हणून तो संबंधित खर्चामध्ये मी ऍड केला. आणि याचा दुसरा इफेक्ट काय केला, तर ते देणं आहे माझं, देणं म्हणजे माझी आहे लॅबिलिटी, म्हणून मी ते बॅलन्स शीटच्या करंट लॅबिलिटीमध्ये तिथं लिहिलेलं आहे. ओके, पुढची ऍडजस्टमेंट बघूया. गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस्ड ऑन 31 मार्च 2019 इन्क्लुडेड इन क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ओके, याच जसं सेल्सच्या पद्धतीने मगाशी केलं तसंच हे परचेसच्या बाबतीमध्ये की 8,000 रुपयाचा माल आपण विकत घेतलेला आहे. ओके, 8,000 रुपयाचा माल आपण विकत घेतलाय, पण त्याची नोंद ही आपण त्या पुस्तकांमध्ये केलेली नाही. ओके, पहिल्यांदा विकत घेतलाय म्हटल्यावर ते परचेसमध्ये हे ऍड करायचं. ऍड अनरेकॉर्डेड. ओके, ऍड अनरेकॉर्डेड अमाऊंट याची दिलेली आहे मित्रांनो ₹8,000. पासष्ट अधिक 8 किती होतील मित्रांनो, 73,000. ओके, हे झाला याचा पहिला इफेक्ट. दुसरं, आता मी माल विकत घेतला म्हटल्यावर मला पैसे द्यावे लागतील का मलाच पैसे मिळतील वर, काय बरोबर आहे, तर आपल्याला पैसे इथं द्यावे लागतील. मग ज्यांना आपण पैसे देणं लागतो त्या लोकांना अकाउंटिंगच्या भाषेमध्ये आपण म्हणतो क्रेडिटर्स. तर मला हे पैसे क्रेडिटर्समध्ये ऍड करावे लागतील. ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस अमाऊंट 8,000. ओके, तर 23 आणि 8 ₹31,000 हे जातील इथं आउटरला. ओके,
तर या पद्धतीने याच्या दोन्ही नोंदी करून झालेल्या आहेत. आय होप ही समजली असेल ऍडजस्टमेंट. सेम ऍडजस्टमेंटचे इफेक्ट केले आपण विरुद्ध एकमेकाच्या बरोबर, एकदा परचेसला आणि एकदा सेल्सला. ओके, आता आपण बघूया आपली राहिलेली ऍडजस्टमेंट जी होती डेटर्सची. ओके, डेटर्समध्ये मित्रांनो काय दिले बघा. डेटर्समध्ये ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये सांगितले क्रिएट बॅड प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स 5% ऑन डेटर्स अँड राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेट्स. त्यांनी सांगितले 1000 रुपये बॅड डेट्स म्हणून वजा करा आणि 5% RDD क्रिएट करा. पहिल्यांदा मित्रांनो वजा करायचे असतात आपले बॅड डेट्स. किती आहेत इथं 1000. तर बॅड डेट्स वजा करून घेऊया डेटर्स मधनं आपण. डेटर्सच्या खाली लेस बॅड डेट्स अमाऊंट आहे 1000. 43 मधनं 1 गेले मित्रांनो, खाली राहतील इथं 42,000. ओके, हा झाला पहिला इफेक्ट. बॅड डेट्स म्हणजे असतो तोटा. त्याची दुसरी नोंद करायची आहे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू न्यू बॅड डेट्स अमाऊंट इथं आहे दिलेली 1000 रुपये. टू न्यू बॅड डेट्स अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे इथं 1000. तर ही ऍडजस्टमेंटचा बॅड डेट्सचा जो पार्ट होता तो या पद्धतीने इथं आपण कम्प्लीट केला. नेक्स्ट काय सांगितलं यांनी की RDD क्रिएट करा. किती टक्के, तर बघा मित्रांनो इथं दिले 5%. ओके, 5% RDD क्रिएट करायला यांनी इथं सांगितलेला आहे. तर 5% RDD क्रिएट करूया 42,000 वर. याला म्हणायचं खाली लेस RDD 5%. 42,000च्या मित्रांनो 10% काढायचे असतील तर 1042,000 वजा करा. किती येतात हे मग 4,200. 10% 4,200. तर मग 5% किती येणार, त्याच्या निम्मे. 4,000च्या निम्मे 2,000, 200च्या निम्म 100 म्हणजे 2,100. वजाबाकी करा मित्रांनो. तर आउटरला राहतील 39,900 रुपये. आउटरला राहतील 39,900 रुपीज. ओके, तर हे झाले इथं तुमचे काय RDD. ओके, आता RDDचा दुसरा इफेक्ट सुद्धा आपण कुठं करतो मित्रांनो, तर PL अकाउंटच्या डेबिटला टू RDD 2,100 रुपये. काय केलं आपण RDDचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू RDD अमाऊंट आहे इथं 2,100 रुपये. ओके, तर ह्या पद्धतीनं हे पूर्ण झालेलं आहे. ओके, आता क्लोजिंगच करायचं आहे. 1 मिनिट फक्त परचेस आणि सेल्सच्या बाबतीमध्ये बघा वजाबाकी राहिली ती करूया. इथं बघा मी इथंपर्यंत आलोय की 73,000 ही आपली इथं अमाऊंट दिसते. यातनं हे तुम्हाला 1,500 वजा करायचे. 73 मधनं 1 गेले 72 आणि 72 मधनं 500 गेले म्हणजे इथं आउटरला राहणार 71,500 रुपये. ओके, ही एक वजाबाकी राहिलेली ती लिहिली. इथंपर्यंत आलो. इथं बघा 88,000 800 रुपये गेले म्हणजे इथं राहणार 87,200 रुपये. ओके, मी वजाबाकी फक्त राहिलेली ती करून घेतलेली इथं आहे. आता मला अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. पहिल्यांदा कुठला आपण मित्रांनो क्लोज करतो आपण अकाउंट, पहिल्यांदा करतो ट्रेडिंग अकाउंट. आणि ट्रेडिंग अकाउंटची जनरली क्रेडिट साईड असते ती मोठी येते. त्यामुळं क्रेडिट साईडची टोटल करा 87,200 अधिक 23. टोटल झाली 1,10,200 रुपये. ओके, हीच टोटल इकडे लिहितो मी 1,10,200 रुपये वजा पहिल्यांदा इथं आहेत 18,000 18,000 लेस 71,500 लेस 1,700. ग्रॉस प्रॉफिट माझा राहतोय 19,000 19,000 रुपये. याला म्हणणार मी टू ग्रॉस प्रॉफिट. ओके, ग्रॉस प्रॉफिट 19,000 रुपये झाला माझा. ओके, आता ग्रॉस प्रॉफिट आपण दुसरीकडे कुठे ट्रान्सफर करतो मित्रांनो, तर PL अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 19,000 रुपये. ओके, आता मी PL अकाउंटच्या क्रेडिटची टोटल करणार. बघा किती टोटल येईल 19 आणि 2 19 20,000 21,000 आणि 400 म्हणजे ही आली 21,400. या 21,400 मधून डेबिट साइड पूर्ण वजा करा.
ओके, माझा NP राहतो मित्रांनो 6,600 रुपये. टू नेट प्रॉफिट 6,600. हा लिहायचं टू नेट प्रॉफिट 6,600 रुपये. दोघांचा आहे हा मित्रांनो, यसचा आणि एचा. ओके, आणि यांनी सांगितलंय की हे दोन जे पार्टनर्स आहेत हे प्रॉफिट कसे डिवाइड करतात, तर हे डिवाइड करतात इक्वली, समान. 6,600ला दोन्ही भागा, 6,000च्या निम्मे 3,000, 600च्या निम्मे 300, म्हणजे प्रत्येकाचा प्रॉफिट आला 3,300 रुपये. 3,300 रुपीज. ओके, हा झाला माझा नेट प्रॉफिट. हायलाइट करतो इथं. ओके, हा झाला माझा नेट प्रॉफिट 6,600 रुपये. आता हा 6,600 नेट प्रॉफिट मी काय करणार, प्रत्येकाचा जेवढा नेट प्रॉफिट आहे तो प्रत्येकाच्या अकाउंट्समध्ये मी ऍड करणार. इथं ऍड नेट प्रॉफिट 3,300. किती होतील आउटरला, 32 आणि 3 35,300. इथं किती होतील, ऍड NP 3,300. 33 आणि 3 36,300 रुपये. ओके, आता मला लास्ट स्टेप माझी करायची आहे, जी बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूची टोटल. ओके, तर टोटल करतो मी पहिल्यांदा लायबिलिटी बाजूची. बघा, $31,000. ओके, 10,000. ओके, 1,13,900. 1,13,900. ओके, नेक्स्ट असेट साईडची करूया. ओके, तर असेट साईडची सुद्धा येते 1,13,900 रुपये. याबरोबर आपलं हे प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. ओके, तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं सगळ्या ऍडजस्टमेंट्स परफॉर्म करा, सगळ्या गोष्टी हे करा. प्रॉब्लेम तुमचा सुद्धा इथं नक्की टॅली ह्या स्वरूपामध्ये होईल. ओके, काही शंका असेल तर मला कळवत चला, मी त्यावर आपण त्या शंका तुमच्या दूर करायचा प्रयत्न करू. नवीन व्हिडिओज त्या रिलेटेड बनवायचा नक्की प्रयत्न करूया. थँक्यू सो मच मित्रांनो. मेहनत करा, अजिबात आळस अभ्यासाचा करू नका.